नमस्कार. देव माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री वैजापूरकर काका आहेत आणि आता 2 दिवसात पितृपक्ष स्टार्ट होणार आहे. तर श्राद्ध, पितृपक्ष, महालय श्राद्ध हे जे कॉन्सेप्ट्स आहेत हे जरा थोडेफार क्लिअर करून सांगा. म्हणजे ही जी 15 आहे ती आपल्या पितरांची सेवा वगैरे आपल्याकडनं चांगली होईल. धन्यवाद. देव माझा चॅनलचा मी आभारी आहे. त्याने मला पितृपक्षाविषयी का साजरा केला जातो, कशाला साजरा केला जातो आणि श्राद्ध म्हणजे काय आहे याविषयी काही 2 शब्द बोलायला सांगितले आहे. त्यानंतर मी आभारी आहे. प्रथम आपण गुरुवंदना करू, मग आपण पितृपक्षाविषयी सुरुवात. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमः. पितृपक्ष किंवा पितृ 15 आपण म्हणतो, हा आश्विनच्या कृष्ण पक्षात सुरू होतो, 15 दिवसात असतो. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हणतात. आता श्राद्ध आणि पितृ हे 2 शब्द कसे एक दुसऱ्याची निगडित आहेत याची थोडी फार माहिती असायला पाहिजे. म्हणजे श्रद्धा आणि श्राद्ध एक दुसऱ्याशी त्याचा काही संबंध आहे. श्रद्धाला कशाला म्हणतात? किंवा संपूर्ण विश्वास कुठे आपल्या इथे आपल्याला जमू लागला तर त्याला श्रद्धा म्हणतात. आणि श्रद्धात विश्वास उत्पन्न होण्यासाठी अनुभव फार महत्वाचा आहे. म्हणजे अनुभव, विश्वास आणि श्रद्धा असा एक संबंध आहे. आता श्राद्ध मध्ये जी आहे श्रद्धा, श्राद्ध आणि श्रद्धा हे एक सारखे पर्यायवाची आहे. श्राद्ध म्हटलं श्र घेतला ना म्हणजे श्रद्धा, आणि धा म्हणजे धारण करणं. श्रद्धा पूर्वक जे कार्य केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. श्रद्धा कुठे असते? आपल्याहून जे पूज्य असतात, ज्यांच्यापासून आपल्याला काही मिळालेलं आहे, ज्ञान मिळालं असेल, शरीर मिळालं असेल, काही मिळालं असेल. आपल्याला एक शरीर मिळालं, कोणापासून मिळालं? आपल्या आईवडिलांपासून मिळालं. आता आईवडिलांनी आपल्यासाठी आपल्या बालपणी जेव्हा आपण काही करण्यासारखे नव्हतो तेव्हा त्यांनी आपल्याला मोठं केलं. आपल्याला संसारात कसं राहायचं हे शिकवलं. आपल्या योगक्षेमाला चालवण्यासाठीही त्यांचं फार मोठं योगदान असतं. ज्यांनी आपल्यासाठी इतकं सर्व केलं त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर आपली जी कृतज्ञता आहे ही दाखवण्यासाठी, म्हणजे करण्यासाठी जे कर्म केलं जातं त्याला श्राद्ध असं नाव आहे. आपल्यासाठी कोणी काही केलं असेल त्याचे उपकार आपण विसरू नये. मग ज्यांनी आपल्याला संबंध आयुष्य जन्मापासून जेव्हा आपल्याला काहीच करता येत नव्हतं सांभाळलं, अशा आई वडिलांविषयी जर आपल्याला पूज्य भावना नसेल आणि ती प्रदर्शित केली नाही तर आपलं जन्म घेणं किंवा न घेणं एकसारखंच आहे. म्हणून आपण म्हणतो ना, सर्वात आधी मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो. सर्वात आधी मानधन कोणाला दिला गेला आहे? तर आईला दिला आहे. आई काय करते? लहानपणी देहाचं संरक्षण करते. देहाचं संगोपन कशामुळे होतं? आईमुळे होतं. आईने जर लहानपणी आपल्याला सांभाळलं नसेल, वेळेवरती दूध पाजलं नसेल, आपण मोठे होऊ शकत नाही. खऱ्या अर्थात आपल्या जन्माला या जगात आणण्याचं मुख्य
कारण जर कोणी असेल तर आपले आई वडील. आणि त्याच्यामध्ये आईची विशेष मत आहे की आई ही 9 महिने मुलाला आपल्या पोटात ठेवते. म्हणून आपल्या इथे आईला जास्त महत्व दिले जाते. कुठेही नमस्काराच्या आधी मातृदेवो व पितृदेवो भव. का की नुसतं संसारात येऊन उपयोग नाही ना. आपल्याला संसारात कसं चालायचं, आपल्याला हे जीवन कसं घालवायला पाहिजे, प्रापंचिक जीवन, ज्याचं शिक्षण कुठून मिळतं तर वडिलांना मिळतं. ज्याच्यासाठी आर्थिक संपन्नता ही महत्वाची आहे. तर आर्थिक संपन्नता नसेल तर आई फक्त जन्म देऊन काही करू शकत नाही. सर्वात आधी म्हणतात ना, आपल्याला शरीराचं रक्षण करणारं कोणी पाहिजे, आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं करणारं कोणी पाहिजे, त्यानंतर आचार्य देवो. म्हणजे हे लोकांसाठी आई आणि वडिलांसारखा दुसरा दैवत नाही. गुरु हा ज्ञान देतो, नंतर येतो, पण जन्माला आणि कारणीभूत जर आहे तर आपले आई वडील असतात. म्हणून त्यांच्याविषयी आपली श्रद्धा समर्पित करणं म्हणजे श्राद्ध. म्हणजे आपल्यासाठी त्यांनी आतापर्यंत जे काही केलं आहे त्याची आठवण म्हणून आपण आई वडिलांचा श्राद्ध करतो. आता श्राद्धाचे प्रकार वेगवेगळे आहेत. एक असतं आपले आई वडील गेल्यानंतर 12 दिवसाचं, आपण 12व्या दिवसाचं श्राद्ध करतो. तसं बघितलं तर श्राद्ध जे पहिल्या दिवसा माणसाचं अंत्यसंस्कार झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून 9 दिवसापर्यंतचं श्राद्ध असतं. का असतं? याच्या मागे एक कारण आहे. आपल्याला हे जे शरीर आहे, शरीराचे 4 भाग आहेत. एकाला म्हणतात स्थूल शरीर, ज्याला जागृत शरीर. ज्यावेळी आपण या विश्वात वावरत असतो, आपले आई वडील असतात, आपण असतो, त्या शरीराला आपण जागृत शरीर म्हणतो, स्थूल शरीर म्हणतो. आता स्थूल शरीर गेलं म्हणजे सर्व काही गेलं असं नाही आहे. बघा, स्थूल शरीर सूक्ष्म शरीर काय असतं त्याचा प्रत्येकाला अनुभव येतो, पण विचार करून तो पाहत नाही की सूक्ष्म शरीर आहे की नाही. तो जागृत शरीरच सर्व काही आहे असं समजतो. तसं नसतं. आपण रात्री झोपेला जातो, आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नात कोण असतं? आपण डोळ्यांनी पाहतो का? आपण कानाने ऐकतो का? पण जागृत शरीर काही करत नसूनही आपण सर्व अनुभव स्वतः स्वप्नात घेत असतो. तर स्वप्नात अनुभव घेणारा जो आहे त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. ज्यावेळी आपला हा देहपतन होतो, देहपात होतो आई वडिलांचा, होतं काय? आपलं स्थूल शरीर नाहीच होत, पण सूक्ष्म शरीर असतंच. सूक्ष्म शरीरालाही वेदना होतात, सूक्ष्म शरीरालाही भूक लागते. आपण स्वप्नात बघा, स्वप्नात आपल्याला भूक लागते ना. स्वप्नात आपल्याला कोणी इजा केली तर कष्ट होतं ना. जागृत शरीरासारखंच सर्व काही तिथे भास असतो, पण स्वप्नातून जागृत आल्यावर आपण म्हणतो अरे वा स्वप्न होतं. पण त्या क्षणी जे काही घडत होतं ते पूर्ण सत्य आहे हा आभास होतो. तसाच प्रकार इथे असतो. ज्यावेळी देहामधनं प्राण निघून जातो, तर प्राण निघून जातो म्हणजे काय? स्थूल शरीरामधनं प्राण निघून सूक्ष्म शरीरात वावरत असतो.
प्राण म्हणजे चैतन्याचा प्रवाह. चैतन्याचा प्रवाह प्राणरूपाने आपल्याला भासित होतो. जिवंत आपल्याला भासित असतो, स्वप्नातही आपल्याला भासत असतो, पण ते दुसऱ्याला दिसत नाही, आपल्याला दिसत. तसाच प्रकार इथेही घडतो. ज्यावेळी आपण देह सोडतो त्यानंतर चैतन्याचा प्रवाह दुसऱ्याला जरी दिसत नसला तरी तो चैतन्याचा प्रवाह सूक्ष्म रूपाने, सूक्ष्म शरीराच्या माध्यमाने असतो. मग त्यालाही भूक लागते, त्यालाही वेदना होतात, त्यालाही काही वस्तूची आवश्यकता असते. जागृत शरीरात मला तहान लागली तो म्हणू शकतो, पण सूक्ष्म शरीरात त्याला सांगता येत नाही. सूक्ष्म शरीरात काय असतं? पंच ज्ञानेंद्रिय असतात, पंच कर्मेंद्रिय असतात, पंच प्राण असतात, मन असतं आणि बुद्धी असते. म्हणजे 17 तत्वाचा असं एक सूक्ष्म शरीर असतं. तिथे पंचभूत एक दुसऱ्याने मिसळलेले नसतात, म्हणून आपला सूक्ष्म शरीराचा जागृत शरीरासारखा अनुभव येत नाही. अनुभव येत नाही म्हणून ते नाही असं नाही, सूक्ष्म शरीर असतं. म्हणून आपल्या इथे देह सोडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याचं श्राद्ध, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अशी श्राद्धाची विधी आहे. आता प्रत्येक दिवस श्राद्ध करता येत नाही, म्हणून आपण काय करतो? 10वा करतो. 10व्यात हे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 9 दिवसापर्यंत पूर्ण श्राद्ध एकसंगत केलं जातं. का केलं जातं? की सूक्ष्म शरीर आहे, सूक्ष्म शरीरालाही तहान लागते, सूक्ष्म शरीरालाही भूक लागते. जरी ते दिसत नसलं तरी ते आहे. आता आहे म्हटलं तर त्याला त्यांच्या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय वगैरे सर्व असल्या कारणी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियाच्या माध्यमाने तो सर्व भोग घेत असतो. अशी प्रथा आहे की दुसऱ्या दिवसापासून आपण माणूस गेल्यानंतर एकदा त्याचं अंत्यविधी झाली की पिंपळाच्या झाडाखाली आपण पाणी ठेवतो, जेवण ठेवतो. कशासाठी ठेवतो? का की 9 दिवस पावेतो तो प्रेतावस्थेमध्ये असतो. प्रेतावस्था म्हणजे सूक्ष्म शरीर आहे, पण स्थूल शरीर अजून मिळालेलं नाही. स्थूल शरीराची निर्मितीची प्रोसेस सुरू झालेली नाही, म्हणून त्या व्यक्तीला आपण प्रेत म्हणतो. 9 दिवसानंतर 10व्या दिवशी श्राद्ध होतो. 10व्या दिवसाचा श्राद्ध होतो. सर्वात आधी त्याची सर्व अवयव तयार केले जातात, हात पाय हे ते, काकी आता अग्नीमध्ये दग्ध झालेले, त्यामुळे त्याला जो काही त्रास झाला असेल त्या त्रासाची शांती केली जाते. आणि मग 11वा 12वा हा दिवस श्राद्ध केला जातो. 10व्या दिवशी खऱ्या अर्थात तो प्रेत योनीहून बाहेर येतो. आता तो पितृ योनीमध्ये गेला. 10 दिवसापावी तो जोपर्यंत कावळा स्पर्श करत नाही तोपर्यंत तो प्रेत योनीमध्ये असतो. म्हणून त्या संकल्पात अमुक नाम प्रेताय म्हणतात. तो पितर होत नाही. पितर केव्हा होतो? 10व्या नंतर 11व्या दिवशी जेव्हा श्राद्ध होतो तेव्हा तो पितृ याच्यात मोजला जातो. आता पितृ याच्यात तो आला. आता पितृ आपण म्हणतो तर पितृ आपण म्हणतो कुठपर्यंत असतात? पितरांचं जे घेतलं जातं, तुमचे आई वडील, आजोबा, पणजोबा, हे पितृ. वडिलांच्या घराण्याचं, का की आपलं जे शरीर तयार झालंय 50% याच्यामध्ये आपला आईचा अंश असतो आणि 50% आपला जो अंश असतो हा वडिलांचा असतो. आई आणि वडील याच्या दोन्हीच्या संयोगाने आपलं हे स्थूल शरीर निर्माण झालेलं आहे.
तर या स्थूल शरीराला निर्मितीला कारण आपले आई वडील आहे. पण आपल्या आई वडिलांनाही त्यांचे आई वडील होते ना. म्हणजे आपलं जे शरीर निर्माण झालं त्यात 50% आईचं, 50% वडिलांचं झालं. पण त्याच्यानंतर पुढे जेव्हा येतं तर वडिलांचा जो आहे, वडिलांचे जे वडील आहे त्यांचा 25% अंश, म्हणजे आजोबाचा 25% अंश आपल्या याच्यात असतो. वडिलांचा 50%मध्ये 25% जो आहे तो आपल्या आजोबाचा असतो आणि त्याचा अर्धा म्हणजे 12.5% अंश हा असतो आपल्या पणजोबाचा. म्हणजे आपल्या जे वडिलांकडनं आपल्याला जे शरीर मिळाले 50%, त्याच्यामध्ये 25% आपल्या आजोबाचा आहे आणि 12.5% आपल्या पणजोबाचा आहे. असं करून आपलं शरीर निर्माण झाले. वडील, आजोबा, पणजोबा. म्हणजे तुम्हाला वडिलांपासून 50% मिळालं, 25% या शरीराचं जे 50%मध्ये 25% जे आहे ते तुमचं आहे आजोबाचं आणि 12.5% आहे पणजोबाचं. जेव्हा हा अंश 50%मध्ये 60% कमी होऊन जातो तेव्हा आपलं त्या पितरांशी विशेष संबंध राहत नाही. म्हणून त्या दृष्टीने आपण वडील, आजोबा, पणजोबा पर्यंत पितरांना घेतो. वडिलांच्या वेळी आपण काय, वडिलांच्या त्यांना त्या पितरांना वसुदेवता म्हणतात आणि आजोबांच्या यांना म्हणतात रुद्रदेवता म्हणतात आणि पणजोबाच्या ह्याच्यात येतात आदित्य देवता म्हणतात. म्हणून जेव्हा आपण तर्पण करू वसुरूपम, रुद्ररूपम, आदित्य रूपम, सदामस्तर्प्यामी सदामस्तर्प्यामी असं म्हणतो. त्याच्यानंतर आता आपल्या जे 50% मध्ये जो आहे त्याच्या बाकीचा पर्सेंटेज 7% पेक्षा कमी असल्या कारणी म्हणून ते त्याच्यात निगडीत येत नाही. म्हणून आपण ते थांबतो. म्हणजे आपण आपला संबंध 3 पिढ्याची या कारणी असतो. आईच्या घराण्यात आपण जेव्हा घेतो तर आईचा 50% आईच्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं आणि त्यांचं वडील. आईच्या ह्याच्यात एक पिढी थोडी जास्त घेते. मातामह, मातुपितामह, मातुप्रपितामह. आईच आहेस तर म्हणजे 4थ्या पिढीपर्यंत घेतात आणि वडिलांच्या ह्याच्यात 3 पिढीपर्यंत घेतात. कारण काय आहे? मुख्य कारण असं असायला पाहिजे जे मला वाटतं की वडील फक्त तुम्हाला जन्म घेण्यासाठी एक कारणीभूत झाले, पण त्या संगोपन करण्याचं काम 9 महिने जे करतं ते आईकडनं. आईच्या घराण्याच्या अंशाचं संगोपनासाठी फार महत्व आहे. म्हणून आपल्या इथे आईच्या घराण्याची एक पिढी वरती गेली आणि आपल्या वडिलांच्या ह्याच्यात फक्त पणजोबापर्यंत असतो, पण आईच्या घराण्यात पणजोबांचा आई वडिलांपर्यंतही आपण त्यांचा समावेश करतो. त्याचं कारण मुख्य म्हणजे हे की 60% पेक्षा कमी झालं तर संपतं, पण त्यांनी आपल्याला नुसतं म्हणतात ना की कार्य जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत नुसतंच कार्य सुरू केलं हे काही नाही. कार्य पूर्ण व्हायला पाहिजे. कार्य पूर्ण आपल्याला केव्हा करतो? आईच्या काळजी. आई 9 महिने ठेवते म्हणून आपण मुलाच्या रूपात येतो ना. म्हणून आईच्या घराण्याला थोडं उच्च स्थान दिलं गेलेलं आहे. ते का की तिची जबाबदारी वडिलांच्या घराण्यापेक्षा जास्त होती म्हणून तुला थोडं महत्व दिलं गेलं असावं असं मला वाटतं. आता श्राद्धाचे जे प्रकार आहेत, एक तर सांगितलं आपण आपले जे अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते श्राद्ध असतं 11-12 दिवसांमध्ये उदक शांती वगैरे असते. त्याच्यानंतर मासिक श्राद्ध असतं, म्हणजे वर्षभरापर्यंत दर महिन्यात श्राद्ध करण्याची प्रथा आहे. माणूस आता पितृलोकात गेला, पण पितृलोकामध्ये गेल्यानंतर आता परत त्याला जन्म घ्यायचा असेल
तो 10 ते 12 महिने लागतात. आणि जेव्हा कुठेतरी तो असेल आईच्या पोटात, तर त्याला योगक्षेमाची व्यवस्था कोण करणार? आता आपण म्हणतो काय, आपण जे श्राद्ध केलं ते मिळतं का? ते असं आपण समजू शकतो, प्रत्यक्षात आपला मुलगा परदेशात कुठेतरी आहे आणि त्याला पैशाची गरज आहे. आपण काय करतो, बँकेत पैसे टाकतो. तो ते पैसे तिथल्या बँकेतून काढून घेतो. आपण जे काही करतो, श्राद्धामध्ये अन्नदान हे महत्वाचं आहे. श्राद्धामध्ये पितरांना त्या मार्फत कोणीतरी जीवाला संतुष्ट करायचं. जीवाला संतुष्ट करायचं म्हणजे लिहिलंय ना, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाशुषा प्राणापानसमायुक्त पचा मेन्नं चतुर्विधम्. मी पोटाच्या अग्नीच्या रूपात राहतो आणि अन्नाला जे पचवून शक्ती द्यायला पाहिजे, ती शक्ती मीच देतो. तो वैश्वानर म्हणजे अग्नी. पोटात पचवण्यासाठी जी अग्नी आहे तिला वैश्वानर म्हणतात. त्या वैश्वानर म्हणजे खऱ्या अर्थात तो परमेश्वरच सर्व प्राणी मात्रांमध्ये वैश्वानर रूपात आहे, अग्नीच्या रूपात आहे, जो अन्न पचवतो. आता ती जी शक्ती आहे, आता ती अन्न काय, वैश्वानर काय करतो, अग्नी काय करते, व्यक्ताला अव्यक्तामध्ये घेऊन जाते आणि परत अव्यक्ताला व्यक्तामध्ये घेऊन जाते. आपण अन्न व्यक्त रूपात देतो कोणी प्राण्याला, अग्नी त्याला अव्यक्त रूपात घेऊन घेते आणि मग परत अव्यक्त व्यक्तामध्ये. जसं आपण टीव्ही मध्ये पाहतो, टीव्ही मध्ये आपलं काय असतं, टीव्ही स्टेशन असतं, सिग्नल पाठवले जातात. सिग्नल काय असतात, अव्यक्त असतात. आणि टीव्ही मध्ये आपण पाहतो परत व्यक्त रूपात. अग्नीचं कार्य हेच. ज्यावेळी सर्व प्राणी मात्रामध्ये राहणारा वैश्वानराला आपण अन्नाने तृप्त करतो, मग तेच अन्न एक एनर्जीच्या रूपात, ऊर्जाच्या रूपात जाऊन तुमचे पितर जिथे असतील त्यांना ते देऊन त्यांना तृप्त करतो. म्हणजे आपल्याला जसं आपला मुलगा परदेशात बँकेत पैसे टाकले की त्याला तिथून काढता येतो, तसाच प्रकार इथे आहे. ते देह सोडला म्हणजे त्यांचा तुमचा संबंध संपला असं नाही आहे. त्यांचा संबंध अजूनही आहे. का की तुम्ही तुमच्यासाठी त्यांनी काही केलेलं आहे. तुमच्यासाठी त्यांनी काही केलेलं आहे, तर तुम्हालाही परत वेळ करायला पाहिजे. ते दिसत नाही म्हणून परत वेळ संपली हे म्हणणं चुकीचं. काही सूक्ष्म शरीर तर आहेतच ना. जरी स्थूल शरीर दिसत नसलं तरी सूक्ष्म शरीर आहेतच. त्या सूक्ष्म शरीराच्या मार्फत तुम्ही जर कोणी माणसाला तृप्त केलं, ते त्याची जी तृप्ती आहे ती ऊर्जाच्या रूपात दुसऱ्या जागी जाते, जे तो व्यक्ती असेल, आणि त्याला ती वस्तू जी त्याला पाहिजे ती त्याला मिळते. हा जे आपल्या इथे श्राद्ध म्हणून ह्याच्यासाठी म्हटलं. आता आपल्या इथे श्राद्धेचे 2 प्रकार आहेत. एक आहे संवत्सरिक श्राद्ध आणि एक आहे पितृपक्ष. संवत्सरिक श्राद्ध आणि पितृपक्षामध्ये काय फरक आहे? संवत्सरिक श्राद्ध म्हणजे ज्या दिवशी, ज्या तिथीला आपले आई वडील वारले असतील त्या दिवशी आपण पिंडदान करून, त्यांचं पूजन करून, ब्राह्मणाला अतिथीला अन्नदान करून आपली श्रद्धा त्यांना समर्पित करतो. संवत्सरिक श्राद्धामध्ये आपले वडील ज्या तिथीला गेलेले, आईच्या तिथीला गेलेले, त्यांचे वडील आजोबा आणि पणजोबा इतकेच असतात. आईची तिथी आहे, आईची आई तिची आहे, असे 3 असतात. तिथे बाकी आणि कोणी नसतात नातेवाईक.
म्हणजे संवत्सरिक श्राद्ध खऱ्या अर्थात ज्यांची तिथी आहे, ज्यांचा संबंध आहे त्यांच्याशी संबंधित असतो. वडील, वडिलांचे वडील, त्यांचे वडील, आई, आईची सासू, तिची सासू, असा संबंध असतो. पण जेव्हा पितृपक्ष पण म्हणतो 15 दिवसाचं, तेव्हा आपले सर्व नातेवाईक त्याच्यात पितृपक्षात येतात. पितृपक्षात खऱ्या अर्थात असं म्हटलं जातं की एक पितृलोक आहे, चंद्र लोकच्या जवळ पितृलोक म्हणून आहे. आता पितृलोकात कोण जातं? आपल्या इथे असं सांगितलं गेलंय, माणसाचं सूक्ष्म शरीर जे असतं ना, त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी, ज्याला जेव्हा माणूस देह सोडतो त्याला 3 मार्गाने तो जाऊ शकतो. एकाला म्हणतात देवयान मार्ग, एकाला म्हणतात धूम्र मार्ग आणि एकाला म्हणतात जंगम मार्ग. धूम्र मार्ग म्हणजे या सूक्ष्म शरीरात बलवत्तर म्हणून आहे, मन आहे, ज्याचे काही इच्छा राहून गेलेले आहे, काही करणं राहून गेलेलं आहे, तो धूम्र मार्गाने जाऊन चंद्रलोकात पोहोचतो. आणि चंद्रलोकाला पितरलोक म्हणतात. म्हणजे आपले आजोबा, पणजोबा, वडील हे सर्व तिथे वसुदेवता, रुद्रदेवता आणि आदित्य देवता म्हणून तिथे ओळखल्या जातात. दुसरा भाग, ज्या जागी मनाला प्रधानता नसून बुद्धीला प्रधानता आहे सूक्ष्म शरीरात, म्हणजे नित्यानित्य विवेक करण्याची शक्ती आहे, ज्याने परमात्माला ओळखलेला आहे मी कोण आहे, ते देवयान मार्गाने सरळ सूर्यलोकात जातात. आणि मग ते जे आहे त्यांचं हा जो पितर लोकात आहे येणं जाणं, ते त्यांचं थांबलं. आपल्याच पितरांकडे काही ज्ञानी असतात, ते ज्ञानाच्या बळावरती सूक्ष्म शरीरात तो ज्ञान तिथे भासतो. मन म्हणजे मनात कुठलीही क्रिया विकार येतात, पण मनावरती बुद्धीने ताबा मिळवायला पाहिजे. त्या सूक्ष्म शरीराने मनाच्या माध्यमाने बुद्धीवर ताबा मिळवलेला आहे, असे लोक देवयान मार्गाने सूर्यलोकात जाऊन त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होतात. ते पितरामध्ये येत नाही. तिसरं आहे की त्यांचं जे सूक्ष्म शरीर आहे, पण शरीर सोडताना पैसे, जमीन जायदाद, इथला कुठला मोह ज्यांनी ठेवलेला आहे, तिथे पृथ्वी तत्व जास्त रूपात आकर्षित केलं असतं सूक्ष्म शरीर. जिथे मनाचं प्राधान्य आहे तिथे मन आणि चंद्राचा संबंध आहे, म्हणून ते चंद्रलोकात जातात. जिथे बुद्धीचा प्राधान्य आहे ते ज्ञान म्हणजे सूर्य, ते देवयानी होतात, आपल्या त्या तत्वामध्ये मिसळतात. आणि ज्यांना इथला मोह आहे पैशाचा, जमिनीचा, ते पृथ्वीशी संबंधित असतात. ते पृथ्वी लोकामध्ये येऊन त्यांच्या त्यांच्या कर्माच्या संस्कारानुसार बऱ्याचदा ते खालच्या योनीमध्ये जातात, पशुयोनीमध्ये जातात, आणि हळूहळू ते होऊन मग मनुष्य परत पितर होतात आणि मनुष्य योनीत येऊन मग साधना करून ते सूर्यलोकात जातात. जे पितर आहेत, ज्याचे मनाचा महत्व जास्त आहे, मनाचा ताबा जास्त आहे आणि काहीतरी करायचं आहे, ते परत पृथ्वीवरती जन्म घेऊन मनुष्य रूपात येतात. पण ज्यांच्या इथे तमोगुणाचं प्राधान्य आहे, मोह जास्त आहे, ते पंचविकार ग्रसित आहे, षड्विकार ग्रसित आहे, ते पृथ्वीवरती अट्रॅक्ट होतात आणि वेगळ्या वेगळ्या जीवजंतूच्या रूपात येतात आणि त्यांच्या त्यांच्या संस्कारामुळे त्यांना तिथे योनी प्राप्त होते. असं मी नाही सांगत. एक वैदिक विज्ञान म्हणून एक चतुर्वेदी शर्मा म्हणून आहेत, त्यांनी पुस्तक लिहिली आहे.
त्या पुस्तकात याचा उल्लेख केलेला त्यांनी आहे. सूक्ष्म शरीर काय आहे, त्याच्यामध्ये कसं काय घडतं, पूर्ण वैज्ञानिक त्याचं जे त्यांनी हे त्याचा आधार दिलेला आहे. आता आपल्याला प्रश्न येतो की श्राद्ध करण्याचे स्थान काही आहे का? हो बरे आहे. कोणते स्थान आहे? सर्व तीर्थक्षेत्रावरती जाऊन आपण आपल्या पितरांचं श्राद्ध करू शकतो. पण काही तीर्थ महत्वाचे आहे. त्यापैकी म्हणतात बोधगया. बोधगया म्हणजे हे बिहारच्या भागात आहे. तिथे विष्णुपद आहे. तिथे श्राद्ध केलं जातं पितरांचं. त्याच्यानंतर दुसरं आहे मातृगया. मातृगया ही गुजरातमध्ये आहे. या मातृगयेत परशुरामाने आपल्या आईवडिलांचं श्राद्ध केलं होतं. मुख्यतः आईचं श्राद्ध केलं होतं, म्हणून त्या मातृगया म्हणतात. सिद्धापूर म्हणून जागा आहे गुजरातमध्ये, तिथे आईचं श्राद्ध करण्याची विधी आहे. तिसरं आहे पादगया. पीठापुरम येथे पादगया म्हणून आहे, तिथेही विष्णुपद आहे. त्याच्यावरती जेवून पितरांना जे मुक्तीसाठी हे केलं जातं. त्या व्यतिरिक्त आपल्या इथे त्र्यंबकेश्वर, त्यानंतर महाकाळेश्वर, द्वारका, असे काशी, प्रयाग हे तीर्थस्थान आहे, जिथेही पितरांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध केलं जातं. पण या सर्वांमध्ये एक महत्वाचं आहे ब्रह्मकपाळ म्हणून बद्रीनारायण. तिथे पितरांच्या श्राद्धाबरोबर आत्मपिंडही दिलं जातं. म्हणजे ज्यांना पोरबाळ नसतील, पुढे आपलं कोण श्राद्ध करेल हा प्रश्न असेल, ते तिथे जाऊन स्वतःचं श्राद्ध करतात, आत्मपिंड देतात. पण आत्मपिंड दिल्यानंतर असं म्हण आहे, परत त्याला संसारात वावरता येत नाही. बऱ्याच लोकांनी ज्यांना परिवार नव्हता, ब्रह्मचारी होते, त्यांनी ब्रह्मकपालला जाऊन श्राद्ध करून मंदाकिनीमध्ये आपलं स्वतःचं पिंड अर्पण केलेलं आहे. तसं आपलं स्वतःचं पिंड अर्पण करायचं एक अनेक जागी होतं, श्राद्ध केलं जातं. ते केलं जातं संन्यास घ्यायच्या आधी. संन्यास जेव्हा आपण घेतो तर आपला संबंध आपल्या पूर्वाश्रमाशी संपतो. तर त्यावेळी तो आपल्या आईवडिलांच्या श्राद्धाबरोबरही स्वतःच आत्मपिंड देतो. म्हणजे आता त्याच्या वेगळेपणाने श्राद्ध करायची गरज नाही. म्हणून श्राद्धाचे इतके प्रकार आहे. एक आणि श्राद्धाचा प्रकार येतो, त्याला नांदी श्राद्ध म्हणतात. नांदी श्राद्ध केव्हा असतं? पुण्यावाचन पण करतो. उदक शांती असते किंवा आपल्याला लग्न कार्य असेल, या सर्वाच्या सुरुवातीला एक पुण्यावाचन असतं. इथेच पिंड दिलं नाही कधी. इथे पण दक्षिणाने पाणी सोडलं जातं. म्हणजे पितरांची आठवण करून आई, वडील, आजोबा, पणजोबा, आई, आईचे वडील, तिचे वडील, मातामह, मातृपितामह, मातृपितामह असं त्यांना नुसतं तर्पण केलं जातं. काही म्हणजे काळ्या तिळाने तर्पण केलं जात नाही, ते फक्त पाण्याने तर्पण केलं जातं. काळे तीळ केव्हा वापरले जातात तर्पणाला? संवत्सरिक श्राद्धात वापरले जातात काळे तीळ आणि महालयाच्या श्राद्धेत वापरले जातात. बाकी रोजच्या ह्याच्यात जे तर्पण केलं जातं त्याच्यात पाण्याने तर्पण केलं जातं. आता आपण जे पिंडदान करतो, पिंडदान मध्ये कोणाकोणाचा समावेश? संवत्सरिक श्राद्धात होतो हे सांगितलं. महालयामध्ये कुणाकुणाचा समावेश केला जातो? महालयामध्ये आपले जितके नातेवाईक आहे, ज्यांचा कुठे ना कुठे आपल्या रक्ताशी संबंध आहे, किंवा ज्यांनी आपल्यासाठी काही उपकार केलेले आहेत, इव्हन जनावरही त्याच्यात येतात. प्राणी मात्र जो कोणी कशाही स्थितीने आपल्या संपर्कात आलेला आहे,
आणि आपल्याला त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली आहे, या सर्वांना फक्त पिंडदान केलं जातं, तर महालय त्या श्राद्धात केलं जातं. बाकी सांवत्सरिक श्राद्धामध्ये केलं जात नाही. आता कोण येतो त्याच्यात आपले आई वडील, आजोबा पणजोबा, त्याचप्रमाणे मात्र घराणं, आईचे वडील, आजोबा, पणजोबा यांचा समावेश असतोच. तसंच मावशी, मामा आईच्या घराण्यापैकी, त्यांचे यजमान आणि त्यांचे मुलं जर गेले असतील, ते मावशीच्या आणि मामाच्या पिंडामध्येच एकत्रित होऊन एकच पिंड दिलं जातं. वडिलांच्या घराण्यापैकी आत्या आणि काका, त्यांचे यजमान किंवा त्यांचे मुलं बाळं जे गेले असतील, त्यांच्यासाठी एक एक पिंड दिलं जातं. त्या व्यतिरिक्त एक वेगळं पिंड आपल्याला गायत्री मंत्राचा जो उद्देश देतो, म्हणजे आपल्या इथे वडील असतात, त्यांचाही एक पिंडाचा समावेश असतो. गुरु ह्याच्यात दुसरा समावेश असतो विद्यागुरु. विद्यागुरु म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला लौकिक ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कोणीही आपल्याला ते काही दिलंय, तर त्याला काहीतरी समर्पण आपल्याला करायला पाहिजे. तर त्या श्रद्धा आणि काही देऊ शकत नाही. त्यांनी केलेले उपकार फेडू शकत नाही, पण काही अंशात श्राद्धाच्या मार्फत आपण त्यांना आपली श्रद्धा अर्पण करू शकतो. म्हणून विद्यागुरु म्हणून येतात, ज्यांनी लौकिक शिक्षणात आपल्याला विशेष, बरेच विद्यागुरु असतात, पण ज्यांचा विशेष आपल्या याच्यात जीवनाचा लौकिक उत्कर्षात समावेश झालेला आहे, त्यांचा नावाचा एक पिंड असतो. त्यांच्या पत्नीचाही नावाचा असतो, त्यांच्या मुलाचा, सर्वाचा मिळून त्यांच्या नावाचा एकच पिंड असतो. तिसरं असतं आपल्याला मोक्ष मार्गात घेऊन जाणारे मोक्षगुरु. मोक्षगुरु ब्रह्मचारी असू शकतात, गृहस्थ असू शकतात, संन्यासी असू शकतात. ब्रह्मचारी आणि गृहस्थ जर मोक्षगुरु आहेत, तर त्यांच्यासाठी काळ्या तिळाची वापर करता येईल. पण मोक्षगुरु जर संन्यासी आहेत, तर आता ते पलीकडे गेलेले आहेत, ते पितर नाही, तर त्यांच्यासाठी आपण तांदूळाचा वापर करतो, अक्षराचा वापर करतो. अक्षरा म्हणजे शुभ्र अक्षरा, जे आपल्याला ते वापर करत नाही, काळ्या तिळाचा वापर करत नाही. आता तुम्ही म्हणाल मोक्षगुरु आहेत, मग ते तर मुक्त झाले, पण कशाला पिंडदान करायचं? अरे जरी ते मुक्त झाले, पण तुझ्यासाठी तू अजूनही त्यांचे जे उपकार आहे ते तुझ्याजवळ आहेतच. काही ते देहाने नसते तर तुला तो मोक्ष साधना करता आली असती का? नाही. ते मुक्त झाले, त्यांच्या मुक्तीसाठी नाही, आपल्यासाठी त्यांनी जे केलेलं आहे ती भावना समर्पण करण्यासाठी आपण नाही करतो मोक्ष. आता हे झाला प्रकार आपला, जे कुणाला. अच्छा, त्याबरोबर काहीतरी आपल्या घरात काही लोक येतात, राहतात, आपले नातेवाईक नसतात, पण आपल्या जवळचे असतात. स्नेह निर्माण होऊ शकतं की त्यांना मुलं बाळ नसतील, त्यांना कोणी पिंडदान करणारं नाही, तर त्यांच्या नावानेही पिंड देऊ शकता. तुमचा मित्र असो, स्नेही असो, तोही त्या महालयाच्या याच्यात येतो. त्यानंतर तुमचे गुरुबंधू असतील, गुरु भगिनी असतील, त्यांची पत्नी असेल किंवा पती असतील, त्यांचे मुलं असतील गेलेले, त्यांच्या नावानेही यांचा तुमच्यावरती उपकार झालेला आहे. कशा ना कशा दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे, अध्यात्माचं, लौकिक काही मिळालेलं आहे, तर त्या ऋणापासून मुक्त होण्यासाठी काही अंशात आपण त्यांच्या नावाने पिंडदान करतो. आणि शेवटचं एक पिंडदान असतं, ते असतं आपल्या घराण्यात
ॲक्सिडेंटनी, अग्नीने किंवा कसल्याही रोगाने, इजाने जे गेलेले असतील, म्हणजे एकेच अस्मत् कुले जाता बंधना गोत्रुण मृता. माझे मित्र असो, बांधू असो, जे कोणी गेले असते त्यांच्याविषयी मला माहिती नाही, आमच्या घराण्यात किंवा आमच्या मित्रांपैकी कोणी, त्या सर्वांच्या नावाने त्याला आपलं धर्म करतो. प्राणी मात्रांना सर्वांचा कल्याण असतो. काका ह्याच्यात मग सांगा की कित्येक जणांच्या कडे कधी असते की पेट्स असतात, मांजर असते, कुत्रा असतो, हो. तर आणि हे खूप म्हणजे असे फॅमिली असते, त्यांना मुलं मुद्दाहून मुलं नाही पाहिजे त्याच्या बदल्यात ती लोक असे पेट्स ठेवतात. तर मग त्यांचं केलेलं चालेल का ह्याच्यात? त्यांचे पिंडदान केलेलं चालेल का? काय सांगतो? हो, चालून जाईल. जर त्यांना मुलं नाही आहे आणि मांजरी कुत्री त्यांनी पाळली असेल तरी त्यांचं तुमचे स्नेही असतील तर त्यांचं तुम्ही पिंड स्नेही याच्यात ते येतात. पण तुमच्या घरी तुम्ही स्वतः पाळलेले मांजर कुत्री असेल तर त्याच्या नावानेही पिंड करायला पाहिजे. का की ते जरी गेले असतील तरी आत्मा कधीही मरत नाही. सूक्ष्म शरीरात कोणत्या देहात ते वावरत आहेत. त्यांनी तुम्हाला सुख दिलं, त्या सुखाची परिणती करण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासाठी काही करायला पाहिजे. मग ते पिंडदानाचं म्हणून म्हणतात, कुत्र्याला, घराचा कुत्रा असेल, गाय असेल, तुमची मांजर असेल, कावळा असेल, कावळा काय पक्षी असेल कोणी, आणि कावळा तर आहेच असेल, कागबली पट्टा, हे 5 ही त्यांना छोटे पिंडसारखंच असतं, ते मूठसारखं असतं, पण ते अन्नाच्या रूपात त्यांनाही पिंडदानाचं करावं लागतं. ज्यामुळे तुमच्या या शरीराला शी संबंधित जितके कोणी आले असतील, ज्यांचं तुमच्यावरती उपकार आहे कशाही दृष्टीने किंवा प्रेम आहे, अशा सर्वांनाही तुम्हाला आपली जे काही त्यांचे उपकार आहे ते फेडण्यासाठी पिंडदान करायला पाहिजे, असं शास्त्रात त्याचं विवेचन आलेलं आहे. आता पुढे ये काका त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला थांबवतो. हा प्रश्न थोडासा अजूनपर्यंत हँडल केला नाही गेला प्रॉपरली, की असं कोण असेल की बाबा त्रास दिलेला आहे, समजा कोण आत्या आहे, आत्याने खूप जिवंत असताना खूप त्रास दिलेला आहे. मग काही जणांचं असं पण म्हणणं असू शकतं की मला त्यांच्या त्या लिस्टमध्ये, कारण एक लिस्ट बनवली जाते, आपण पिंडदानाच्या आधी आपण एक कागदावरती लिस्ट बनवतो, कोण कोणाचा नातेवाईक, म्हणजे कोणी मी मुद्दाम त्या व्यक्तीचं नाव नाही घालायचं. त्या व्यक्तीने, मला हे सांगा, काय असं असतं की तो व्यक्ती जिवंत असताना आपल्याला त्रास दिला असतो, पण तो गेल्यानंतर तो जो आत्मारूपी असो, कुठल्याही लोकात असो, तो तरी आपल्याला त्रास देतो का, की काय असतं ते मला समजलं. हो, काय असतं, आता तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल सांगतो. आम्ही गायला श्राद्धाला गेलो, त्याने मूलबाळ नव्हतं, मावशीला मूलबाळ झालं, गेली. ती कशी तरी गेली, कोणीतरी तिचं शेवटचं केलं. आत्याचे यजमान गेले, तिनं मूल नव्हतं. स्वभाव फार क्रूर. तरी कुठच्या ऋणात बंद असेल म्हणून ती मावशी झाली ना, म्हणून ती आत्या झाली ना, ते झालीच नसती. आता त्यांनी काय केलं ते आपल्याला बघायचं नाही, पण आपला जो ऋणानुबंध आलाय त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं. दूसरा अपने से क्या करता है वो मत सोचो, हम उसके लिए क्या कर सकते हैं वो सोचो. तर त्या दृष्टीने आम्ही तिथं पिंडदान दिलं. तिथे एक साप सुरळी कुठून तरी आली आणि आत्याचं आणि मावशीचं जे पिंड होतं त्याला स्पर्श केलं, गायब झालं. तर तिथले जे पुरोहित म्हणाले, तुमचे कोणीतरी पूर्वज आले. मी हे आमचं आत्याचं मावशीचं जवळजवळ पिंड होतं, त्याला स्पर्श करून गेली ती, का की त्यांना कोणी देणारं नव्हतं आणि ते तृप्त झालं. म्हणजे आपण हे म्हणू शकत नाही की नसतं, ती साफ सुरळी झाली. काही ती ज्याचं तिचं कर्म तसं तिला जन्म. पण माझ्या संपर्कात आले तर मला तिच्यासाठी काही करायला पाहिजे ना. तर कोणीच काही नाही करणार तर तिचा उद्धार कोण करणार. जे काही परमेश्वराने नातं संबंध मला दिला तो परमेश्वराच्या इच्छेने दिला. अरे जयाचे जे वित ते ईश्वराचे मनोगत, ईश्वराच्या इच्छेने मला नातेवाईक झाले, ईश्वराच्या इच्छेने तुम्ही त्यांचं हे काही तुमचा अधिकार कोण करणार नाही.
आणि तुम्ही त्यांच्याशी सूड ठेवला तर परत पुढच्या जन्मात तुम्ही त्यांची सूड घ्याल, एक दुसरी सूडच घेत बसा. क्षमा करायला पाहिजे ना. क्षमा जर केली तर आपलं त्यांच्याशी संबंध संपतो. आणि जर सूड काढत गेलं तर कधी आम्ही तू त्यांनी आमचं आम्ही तुमचं आणि असं श्रृंखला चालत असते. श्रीपाद वल्लभ चरित्रात त्याचा उल्लेख आहे की समजा कोणीतरी एक कोंबडी आहे, तिला कोणी मारलं, 5 लोकांनी तिला खाल्लं. त्या मारायच्या वेळी तिची जी तळतळ होती ती 5 लोकांमध्ये गेली. मग पुढच्या वेळी ती काय करते, हे 5 कोंबडे होतात, ती मारते त्याला. पण कोणीतरी एक जन्मात माफ केलं तर घेणं देणं संपतं धर्माचं. म्हणून कोणीतरी माफ करायला पाहिजे. तर त्यासाठी श्रद्धेच्या मार्फत आपल्याला ईश्वराच्या कारणी पूर्वप्रारब्ध म्हणा, ऋणानुबंध म्हणा, जे आपल्या जवळ आलेले ते कसंही असो, काका असो, काही असो, पण आपला धर्म होतो की त्यांना कर्मबंधनापासून आपल्या संघाचे कर्मबंधन आहे त्याचं आपण मुक्त व्हावं. ते मुक्त होतील की नाही पाहिजे. आपण जर काय कटाप केलं घेणं देणं ते कटाप होणारच. म्हणून त्यासाठी हा नियम आहे की कोणी नातेवाईक असो, पटत असो नसतो, पण गेल्यानंतर म्हणतात ती मर्दे बात क्या दुश्मनी, सोडून द्यायला पाहिजे. का की देहात असताना ते होतं, देह गेल्यानंतर मग त्याचा काही फरक होत नाही. आणि गाय मांजरी ह्याच्यासाठी की त्यांचं प्रेम जळतं, तेही आपल्याशी प्रेम करतात. कुठल्या तरी योनीमध्ये ते गेले असतात आणि त्यांना काय मिळतंय काय नाही मिळतंय तर आपण आता प्रत्यक्ष देऊ शकत नाही, तर आपला व्यक्तामधनं अव्यक्ताला पाठवलं आणि अव्यक्तामध्ये व्यक्तरूपात त्यांना तिथे पोचतो. हे मुख्य उद्देश आहे. म्हणजे आपल्या इथे सर्वात मोठं सर्व जागी एकच परमेश्वर आहे हा भाव तिथे आहे. आता एक आणि गोष्ट आहे की जेव्हा आपण श्राद्धात श्राद्ध कशी केली, कसं करतात. श्राद्धामध्ये कुसा असतो, हे सर्व पवित्र मानलं जातं. पिंड त्याच्यावरतीच ठेवून पिंडदान केलं जातं. काळे तीळ असतात. काळे तीळ फक्त महालयात आणि सांसारिक श्राद्धातच वापर केले जातात. बाकी रोजचं तर्पण असतं ते पाण्याने दिलं जातं. हे 2 मुख्य ध्येय हे असतात. आता श्राद्धामध्ये महालयाचा श्राद्ध किंवा सांसारिक श्राद्ध अशा प्रकारे की 3 ब्राह्मण आणि 2 देव ब्राह्मण. पितरांच्या नावाने 3 ब्राह्मण असतात, देवाच्या नावाने 2 ब्राह्मण असतात. पण देवाच्या नावाने काही लोक 1 म्हणतात, काही लोक पितरांच्या नावाने 2 म्हणतात, काही लोक एक पितरांचा आणि एक देवाचा म्हणून हे करतात. हे केव्हा केलं जातं, जेव्हा तुम्ही घरी पिंडदान करता आणि ब्राह्मण अवेलेबल आहेत. जर ब्राह्मण अवेलेबल नाही तर त्यावेळी चटश्राद्ध केलं जातं. चटश्राद्ध म्हणजे एक देवाचं पानावरती ठेवून कुशा ठेवून एक पितरांचं असं म्हणून केलं जातं. आणि जी प्रत्यक्ष ब्राह्मणाचं आपण करतो पूजा वगैरे तशीच तेथे त्या भावनेची पूजा करायची आणि पिंडदान करायचं, त्याला चटश्राद्ध म्हणतात. खऱ्या अर्थात महालयामध्ये निदान एक देवाचा ब्राह्मण, एक पितरांचा ब्राह्मण हे असायलाच पाहिजे. पितरांच्या ब्राह्मणाचा तोंड दक्षिणेकडे असतो आणि देवाचा ब्राह्मणाचा तो देवाकडनं. हा देव म्हणजे काय, पितरांचा एक देव असतो, विश्वे देव म्हणतात त्याला. विश्वे देवा सभा सतयती आता विश्वात्मके देवे, हा जो विश्वेचा देव हा तो देव आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा ज्या एक जागी गोळा होतो तो विश्वदेव, त्यांचा जो अधिपती आहे तो विश्वदेव. तो विश्वदेव हा पितरांचा देव आहे. तर याची आधी पूजा केली जाते आणि याच्या पूजेमध्ये काळे तीळ वापर केले जातात. काही तो ईश्वर आहे, सृष्टी नियंता आहे. सृष्टी नियंता ज्याने दृश्य सृष्टीची निर्माण केली तो विश्वदेव. काही तो नसतात आपला जन्म झाला नसता. पितर हे वेगळे, हा मुक्त असूनही यांनी संसाराची रचना केली म्हणून हा विश्वदेव म्हणजे शिव म्हणा. शिव म्हणजे शंकर नाही, शिव तत्व. आणि हा पितर म्हणजे जीव, जो की माया जाळ्यात अडकलेला आहे. हा माझा मुलगा, हा त्याला काही विश्वदेवाला काही घेणं देणं नसतं.
पण त्याचं आधिपत्य पितरांवरती चालतं. पितरांना जर काही सुखसुविधा मिळवून द्यायची असेल तर हा विश्वदेव करतो. म्हणून त्याची आधी पूजा होते विश्वदेवाची. विश्वदेवाला बोलवलं जातं, त्याचं स्वागत होतं, त्याला आपण जसं म्हणजे पाय धुतो, हे करतो, हे सगळं मंत्रांनी केलं जातं. मग त्याच्यानंतर पितरांचं, मग पितरांची विश्वदेवाची प्रदक्षिणा केली जाते. विश्वदेवाची प्रदक्षिणा क्लॉकवाईज असते, पितरांची प्रदक्षिणा अँटी क्लॉकवाईज असते. अशी 3 प्रदक्षिणा केली जाते. जसं देवाची प्रदक्षिणा करतो ना, तसं पितरांची प्रदक्षिणा असते. आणि मग त्यांची पूजा वगैरे सर्व करून आणि त्यांना मग जेव घातलं जातं. ज्यांचं जेवण झाल्यानंतर मग पिंडदान केलं जातं, की सर्वात आधी आपले पितर तृप्त व्हायला पाहिजे. कारण की आता ब्राह्मण रूपात जे आपण बोलवतो, अतिथी बोलवतो, ते प्रत्यक्ष पितृ रूपात आहेत असं समजायचं. आणि त्यांचं एक प्रतीक म्हणून पिंड आहे, प्रतीक म्हणून पिंड आहे. पण नंतर पिंडदान केलं जातं. ते व्यवस्थित जेवल्यानंतर बऱ्याचदा काय होतं आपल्या जनरल, आपण आधी पूजा करतो मग जेवतो. पण या श्राद्धामध्ये आधी तृप्त केलं जातं मग पिंडदान केलं जातं. का की पत्थरापेक्षा जिवंत माणसाला जास्त महत्व आहे, हे अर्थ सांगतात. आधी तुम्ही जो जिवंत माणूस उपाशी आहे त्याचं पोट भरा, मग तुला देवाला नैवेद्य दाखवा. आता मतीचा अर्थ हे आपल्या इथे की जिथे चैतन्य विशेष रूपात प्रगट दिसतंय त्याला आधी तृप्त करा. जिथे चैतन्य सूक्ष्म रूपात त्या भावनात आहे त्याला नंतर. त्यामुळे जे पिंडदान देतो ते पिंड कुठे जातं? शेवटी कावळ्याला जातं, विहिरीत जातं, किंवा गाई खाते. 3च त्याचे हे असतात. ते केव्हा जातात? ते गायीने खाल्लं तर, गाय आपल्याला समोर दिसत नाही, ठेवून देतो. गायीने खाल्लं तर मिळाली तर ठीक, विहिरीत टाकलं किंवा नदीत टाकलं, जनावरांनी खाल्लं तर इथे समोर खाणारा दिसतो, ज्याला आपण जेव घालतो, तृप्त करतो. म्हणून ते तिथे म्हणजे म्हटलं जातं, यद रोचते तद्ग्राह्यम, यन्न रोचते तत्याज्यम, सुखे नैव भोक्तव्यम. असं त्या देवाला, त्या ब्राह्मण आणि याला म्हणतो, जे तुला आवडत असेल ते खा, जे नसेल आवडत ते सोडून दे. पण आपलं पोट संपवायला पाहिजे असं नाही. तुला जे आवडेल, म्हणजे तुझी जशी इच्छा, ज्या पदार्थ तुला आवडत असेल ते खा, जे सोडायचं असं सोडून दे, पण व्यवस्थित आनंदाने खा. पण काका मला एक सांगा, जसं गणपतीची पूजा असते त्यावेळेला एक ठिकाणी एकच दिवस असतो, बहुतेक जण सर्व पितृ अमावस्या, जसं गणपती बसतात तेव्हा तू 25 ठिकाणी दिवसभर फिरतो, तसंच पितरांच्या दिवशीचं पण तसंच करतो. मग सरळ सांगतो की बाबा मला खायला देऊ नका, काय मी फक्त एक ग्लासभर दूध पेन आणि जे द्यायचं ते शिदा द्या. त्यावेळेला शिदा दिलेली ते योग्य राहील का, की त्यांनी खाल्लं पाहिजे? नाही, बरोबर आहे, ते योग्य आहे. आपल्या इथे 2 प्रकार आहे. एक तर म्हणतात ना नाही से कुछ अच्छा. ओके. नाही से कुछ अच्छा म्हणजे समजा तुम्हाला पिंडदान करता येत नाही, काही नसेल तर ब्राह्मणाला बोलवा, त्याची पूजा करा, त्याला शिदा देऊ द्या. आणि त्याला आपण म्हणतो की हा आज ह्याला स्वयंपाक करून जेवेल. हा प्रकार केव्हा होतो? पर्टिक्युलरली चंद्र ज्यावेळी आपल्या घरात वडिलांची तिथी आहे, बायको वेगळी बसली आहे, घरात स्वयंपाक करणारा कोणी नाही, पुरुष अंघोळ करून कोरडं तांदूळ डाळ हे घेऊन आणि आई वडिलांना आणि त्या ब्राह्मणाला बोलून नमस्कार करून करू शकतो. काका आणखीन एक असा प्रश्न होता की कारण तुम्ही कसं ना हा स्पेक्ट्रमच ब्रॉड करून टाकला, कारण ज्या गोष्टी तुम्ही सांगायला लागलात त्या कधी अशा विचार केल्याच नव्हत्या. काका ह्याच्यामध्ये एक सांगा मला, जर एक व्यक्ती अकस्मात मृत्यू, म्हणजे तो समजा ऍक्सिडेंटमध्ये गेला, म्हणजे त्याला कळलं पण नाही की 10 सेकंदामध्ये काय झालं आणि गेला, मग अशा लोकांसाठी काहीतरी वेगळं करायला लागतं का? आणि त्याच्याबरोबर एक की तुम्ही काशीला इतकी वर्ष होता, तर ते गयेचं श्राद्ध पण तुम्ही केलं. जर अशा लोकांचं, म्हणजे जे अकस्मात त्यांना कळलं पण नाही कधी शरीरातून प्राण गेला, यांच्यासाठी काय वेगळं करायला लागतं का? हो, यांच्यासाठी करावंच लागतं. नाही केलं तर घरात प्रॉब्लेम येतो, समस्या येतात. काय असतं की असं म्हटलं जातं, जरी माणसाने ऍक्सिडेंट इमिडिएट गेला तो अनकॉन्शियस असतो, पण काही वेळानंतर त्या सूक्ष्म शरीराला जाणीव येते
आणि त्याला कळतं सर्व की काय घडलंय. काही गेलेले व्यक्ती मला भेटलेले आहेत, त्यांनी आपला अनुभवही सांगितलेला आहे. परत आलेले की आपल्याला बांधलं जातंय, सर्व होतंय, सर्व काही कळतं. आणि मग मी आलो त्याच्यात 2-3 लोक मला भेटलेली. तर म्हणजे कुठेतरी हा देह सोडल्यानंतर सूक्ष्म शरीराला आपल्याला जरी दिसत नसलं त्याला आभास असतो, त्याची वासना असते, त्याला आपल्या नातेवाईकाची कॉन्टॅक्ट असतो. मग अशांना काय करायचं? त्याच्यात 2 दशा आहेत. आपण जर काही केलं नाही, त्यांचं आयुष्य 50 वर्ष होतं. 25 वर्षात ॲक्सिडेंट झाला. आता हे 25 वर्ष काय झाले? आता तो प्रेतयोनीमध्ये जातो. पुढचं आयुष्य त्याला हे पुढल्या केलेला दुसरा जन्म घेता येत नाही ईश्वराच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे. आणि हे अचानक काहीतरी घडलं, मग त्यांना मुक्त करण्याचं तुमचं हे होतं, काही तुमच्यासाठी केले तरी तुमच्याशी संबंधित आहे. मग अशांसाठी नारायण नागबळी केली जाते. अच्छा. ही नारायण नागबळी त्र्यंबकेश्वराला त्याच्या तसं जसं आपण जाळतो ना माणसाला, तशी सर्व त्या चितासारखी जळवू, ते पिंड ठेवू, ते सर्व प्रथा केली जाते. त्याला पिंडदान करू, मग त्याला मोक्ष मिळतो. जर हे नाही केलं तर घरात पोराबाळ न होणं, पैशाची अडचण, कलह होणं, हे सर्व त्या घराण्यात होतं. आणि हे झाल्यानंतर ते असे लोक आमच्याकडे येतात विचारायला, तोपर्यंत येत नाही. काय होतं? झाल्यावरती होतात. मग त्यांना सांगावं लागतं, अरे नारायण नागबळी नाही केली का? आणि नारायण नागबळी केल्याशिवाय गयेचं किंवा अलाहाबादचं श्राद्ध करता येत नाही. अच्छा. कारण आधी त्या व्यक्तीला त्याचे जे मधले दिवस आहेत त्याच्याबद्दल काळा मग पितर होईल ना. आता तर प्रेत येतो, प्रेत योनीमध्ये पितर योनीमध्ये टाका, मग गयेचं श्राद्ध करा. काका मग ह्याच्यामध्ये एक असं सांगा की ही गोष्ट समजली की हे सगळं श्राद्ध वगैरे केलं, समजा आता इकडे जाऊन त्र्यंबकेश्वरला जाऊन ते विधी वगैरे सगळं जे तुम्ही सांगितलं, श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध आणि ते सगळं केलं, हे बरोबर झालंय की नाही कसं कळणार? हे बरोबर झालंय की नाही याचं सर्वात मोठं की तुमच्या घराची परिस्थिती हळूहळू बदलायला पाहिजे. का की माझ्या इथे एक आले होते, त्यांच्या इथे खूप प्रॉब्लेम्स होते. माझ्या जवळ आले, मी तुमची वडिलांचा 10वा 12वाही केला नाही, मग प्रॉब्लेम जर माझ्यासाठी कशाला येतात माझ्याकडे? मग असं आहे, तुम्हाला जर ह्याच्यापासून मोकळेपणा पाहिजे असेल, पोरं शिकत नाही, यजमानाची नोकरी सुटते, हे सर्व प्रॉब्लेम सुरू झाले 2 वर्षात. पण योग संयोग काय म्हणा, कुणाच्या थ्रू माझ्याजवळ, मी हे सर्व करत नाही. पण समजा प्रारब्धाने आलं तर त्याचं दुःख पाहून कुठेतरी महाराजांना करुणा येते. मग ते सांगतात की बाबा असं असं झालं, मग तू जा आणि अलाहाबाद, काशी आणि तिथे श्राद्ध करू नये. ते झाल्यानंतर त्यांचं स्वतःचा फ्लॅट 4 BHKचं झालं. मुलगा मेडिकलमध्ये गेला, नवऱ्याला चांगली नोकरी लागली, जी गडबड झाली, म्हणजे व्यवस्थित स्थिर नव्हती. हे सर्व असं होतं. पण करवणारा सांगणारा तितकाच हा असला पाहिजे. काका मला सांगतं, तुम्हाला एक मेकॅनिक आहे माझा, त्याला सांगितलं की बाबा मला एक सेकंड हँड कुठली स्कूटर बंदोबस्त करून द्या मला. त्यांनी सांगितलं आता गाडी आली आहे माझ्याकडे, घेऊन जा. त्याने किती सांगितलं, तू अमाऊंट जी काय आहे ते आपण नंतर बघूया, तू आता गाडी घेऊन जा. मी घरी घेऊन आलो. ज्या दिवसापासून ती गाडी आणली त्या दिवसापासून घरात ॲक्सिडेंट झाला, काहीतरी इलेक्ट्रिकल आयटम्स जळून गेले. माझा बिझनेस, मी सर्व मॅनेजमेंटची कामं करतो, सर्वच माझे क्रॅश झाले. आणि असे एका पाठोपाठ एक रोज ना रोज काही ना काहीतरी नवीन कस्टमर्स अचानक चिडायला लागले की बाबा तुम्ही काय सर्व्हिस देत नाही. बरोबर सगळं चालू आहे तरी तुम्ही सर्व्हिस बरोबर देत नाही. मग त्याला पकडला मेकॅनिकला की काय ते सांग, मला काहीतरी गडबड आहे. जी स्कूटर जी मला दिली होती ती बाई दांडेकर पुलावरती सिग्नलच्या पुढे तिकडे डिवायडरवरती पडली, डोक्याला मार लागला आणि ऑन द स्पॉट गेली. ज्या क्षणी मी त्याला सांगितलं ही गाडी मला नको आहे, आता ही तू गाडी घेऊन जा, त्या क्षणी सगळं नॉर्मल व्हायला लागलं.
जे कस्टमर जे ओरडत होते सगळे नॉर्मल झाले. मग तेव्हा मला रिअलाइज झालं की ह्या गोष्टी आहेत. आहेत आहेत. तुम्हाला जे दिसत नाही ते सत्य नाही आहे. नाही, तुमची दृष्टी नाही आहे, तुमची लिमिटेशन्स आहे. म्हणून तुमची लिमिटेशनमुळे हे म्हणा मला माहिती नाही, पण नाही असं म्हणू नका. असतं काही, मी हा अनुभव खूप केलाय. 99% जे मी लोकांकडे पाहिले त्यांच्याकडे ह्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे. अच्छा. एक तर कालसर्पयोग, किंवा कोणाचा ऍक्सिडेंट झालेला आहे, कमी वयात गेलेला आहे, त्याचं झालेलं नाही काही, किंवा पितरांचा जिथे पितृदोष असतो किंवा पितरांची तृप्ती नसेल त्या घरात शांती नसते. कुळदैवत आणि पितर तुमचा व्यावहारिक जीवन चालवण्यासाठी फार महत्वाचे आहे. मुलं व्यवस्थित होणं, शिकणं, नवरा बायकोचं भांडण न होणं, या सर्वासाठी महत्वाचं आहे. भांडण तर होत असतात, पण एक्स्ट्रीम जाऊन जे होतं त्यासाठी कारण आहे. काका त्याचं पण सांगतो तुम्हाला एक्स्ट्रीम काय. घरी वादविवाद व्हायचे, काहीतरी वडिलांना वाटलेलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्ही गावी गेलो, आमच्या आधीच्या नातेवाईकांची सगळी यादी काढली, कोण कोण कसा गेला. त्याच्यात एक असं रिअलायझेशन झालं की एक तरुण मुलगा होता, तरुण मुलगा लग्नाच्या वयाचा मुलगा होता, आणि तो आणि त्याची आई, आमचे काय त्याला 7 वांगडी काहीतरी आम्ही लोक होतो तिकडचे गावातले. त्याचा तो लग्नाला जात होता आणि तो आपला बोर्डवरती उभा होता, म्हणजे जिकडे शिड्या असतात ना बसमध्ये, आणि तिकडून तो पडून लग्नाला जाताना तो गेला. आणि ते आमच्या सगळ्या पूर्ण पिढीला, येणाऱ्या सगळ्या पिढीला प्रॉब्लेम होतो. जेव्हा त्याची शांती केली सगळं नॉर्मल झालं. हो, सांगतो ना, आज तर वैज्ञानिक मानत नाही. सूक्ष्म शरीर असतं आणि त्यांची अपेक्षा असते की घराण्याचेच लोक करतील, काही दुसरं करणार नाही ना. ज्यांच्या तो मोठा झाला, हे झालं, शरीर शरीर असताना त्याच्या लोकांचे त्याला संस्कार पडले. आता तेच सूक्ष्म संस्कार म्हणजे काय, देहात प्राण असताना जे जे कर्म घडलेले आहे, ज्यांच्याशी संपर्क आलेला आहे, त्यांचा जो इम्प्रेशन आत्म्यावरती पडतो त्याला संस्कार म्हणतात. आणि ते संस्कार सूक्ष्म शरीरातही जातात, आपल्याला दिसत नाही, पण घडतं सर्व काही. म्हणून सिच्युएशन महाराज म्हणाले सांग अशी घटना. आता तुम्हाला एक गोष्ट, आणखीन एक असा प्रश्न होता की कित्येक जण असतात ते अक्षरशः तडफडून जीव जातो, म्हणजे शरीर साथ देत नाही, हॉस्पिटलमध्ये 5-5 महिने ICU मध्ये असतात. पण हे पण बघितलं आहे की अशी लोक जातात ना, त्यांच्या पाठीमागे 3 जण दरवर्षी एक किंवा 5 जण दरवर्षी एक. असं पण नाही की संबंध की ते त्यांच्याच वयाचे आहेत, यंग असतात फॅमिलीमधली. पण ह्याचं त्या व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या श्राद्धाशी संबंध आहे का? हो, तो गेला तेव्हा काय होतं, पंचक असेल, एक पंचक असतो, म्हणजे त्याच्या जवळपासचे ओळखीचे 5 लोक जातात. तर त्याच्यासाठी तो गेला तेव्हा पंचकाची एक वेगळी क्रिया असते. त्याला दाह संस्कार करायच्या आधी आणि नंतर ही एक काहीतरी क्रिया असते. ती क्रिया नाही केली, ती शांती नाही केली, पंचक शांती, तर ही होण्याची शक्यता असते. का की असं पंचकाविषयी म्हणतात की भक्तिपूर्व ते काहीतरी नक्षत्र किंवा ही स्थिती असते. त्याच्यात दाते पंचांगामध्ये लिहिलं असतं. हो, तर त्या ह्याच्यात पाहतात केव्हा गेला, पंचक गेला, तर पंचकाची शांती केली जाते. बरंच लोक काय करायचंय, शांती नाही केली. बघा, आता इतकं झालं आहे ना बुद्धिवादी माणूस की 10 दिवसात 3 दिवसातच उरकतो सर्व काही. आता 3 दिवसात तो जे शास्त्राने लिहिलंय की 10 दिवस तो प्रेत असतो, काय त्याची प्रेतयोनी संपून जाईल का? नाही संपणार. हे 3 दिवसाचं कोणी सुरू केलं, हे जे व्यापारी वर्ग असतात त्यांना 10 दिवस आपले दुकान बंद करणं अवघड जातं, म्हणून त्यांनी 3 दिवसाचं केलं. पण पुढे काय झालं, ही प्रथा होत गेली. 3 दिवसाचं करायचं आणि 9व्या दिवशी काहीतरी 10व्या 11व्या दिवशी 12 दिवशी काहीतरी पाठ्यदान करायचं आणि श्राद्ध करून टाकायचं, हे करायचं.
कुठलेही कर्म करा तर व्यवस्थित करा, नाही तर करूच नका. काही कर्म जर व्यवस्थित नाही केलं तर कर्म व्यवस्थित न करण्याचा दोष लागतो. मग तो दोष करणाऱ्या लोकांना लागतो. ज्याने करवलं त्याला लागत नाही, पण ज्याने केलं तो तर समजदार आहे ना. त्यांनी तो विचारपूस करायला पाहिजे, काय आहे काय नाही. अरे कशाला पैसे खर्च करायचे. अरे ज्या आई वडिलांनी जन्मभर तुम्हाला पोचलं म्हणजे जोपर्यंत तुम्ही आपल्या पायावर उभे नाही राहिला, त्याच्यासाठी 10 दिवस तुम्ही वाट पाहू शकत नाही. मग तुमच्यासारखा म्हणजे ज्याला म्हणतात ज्यांनी आपले कृतज्ञ म्हणजे ज्यांनी विसरून गेला सर्व काही आई वडिलांना, निकम्मा. निकम्मा ते कोणाला म्हणता येणार नाही. 3 दिवसात उरकत. त्यांनी तुम्हाला लहानपणापासून किती दिवस, जन्मापासून तुम्ही 40 वर्षापूर्वी तो आला, 365 दिवसात मल्टिप्लाय करा. 1% अर्धा पर्सेंटही तुम्ही देऊ शकत नाही त्याच्यासाठी. आणि ते 10 दिवस कशासाठी असतात की तो सूक्ष्म आत्मा समजतो, अरे माझ्या लोकांना माझी आठवण आहे. त्यात का की तो सूक्ष्म शरीर आहेतच, ते आसपास असतंच फिरतं. तुम्ही त्याला खायला द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे, त्याला खाली हे ते दिसत नाही म्हणून नाही असं नाही. आणि जर त्याला असं दिसलं की काहीच विचारत नाही, मग तो तुम्हाला कशाला विचारेल. बाकी पितर आणि देव हे दोन्हीही तृप्त आणि किंवा शांत असायला पाहिजे. जर हे दोन असेल तर सांसारिक अडचण येत नाही. तर सांसारिक अडचण येते तर कुलदेवतेचा कृप आहे किंवा पितरांचा. काका ह्याच्यामध्ये आणखीन मी कित्येकदा ओंकारेश्वरला जातो, रस्त्याने जाताना घाटावरती मस्त बसलो असतो आणि काय चाललं आजूबाजूला बघतो. म्हणजे हे थोडंसं वियर्ड वाटेल की हा स्मशानभूमीच्या तिकडे जे पूजा केली जाते तिकडे जातो. मी काय ऑब्झर्व केलं आहे की कित्येक जण जेव्हा ते शेवटचं जे असतं दिलं जातं, कपाल मोक्ष, त्यावेळेला लोक खोटी कमिटमेंट देतात की बाबा ठीक आहे मी तुझ्या मुलीचं लग्न करून देईन, मग कावळा शिवून तो आणि जातो. पण हे महाशय विसरून जातात. त्याचा फरक पडतो का? हो, 100% पडतो. का की असं म्हणतात कावळा म्हणजे काय असतो, एक धनंजय वायू म्हणून म्हटला जातो. आपल्या ते कपाल मोक्ष म्हटलं जातं. गृहस्थ माणसाला जाळाच्या वेळी कपाल मोक्ष झाल्याशिवाय आपण घाटावरून परत नाही. माणसाचा देह सुटून गेला असतो, प्राण गेला असतो, पण आपले पंच उपवायू आहे. त्याच्यामध्ये उपवायूपैकी धनंजय वायू आहे. हा धनंजय वायू हा कपाळात असतो. आणि हा कपाळात जसे प्राणाचे 5 भाग आहे, प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे 5 भाग आहे. तसेच उपवायू आहे. जरी प्राण म्हणजे श्वास प्रश्वास घेत असले तरी त्याचे हे बाकी वायूही असतात. तर धनंजय वायूमुळे तुमच्या शरीरात काही पावितो कांती थोड्याच्या असते. म्हणजे सेल म्हणतात ना, सेल जिवंत असतात ते वेळपर्यंत. सेल म्हणजे त्याच्यामध्ये धनंजय वायू गेलेला आहे. सेल डेथ होत नाही पूर्ण, प्राण गेलेला आहे, पण सेल म्हणून तो तेव्हा किडनी वगैरे मध्ये किडनी ट्रान्सप्लांटेशन करतात. ट्रान्सप्लांटेशन काय करतात, सेल जिवंत असतात जरी प्राणवायू गेला असतो. आता तो त्या शरीराचाच एक भाग होता ना, तो वायू असतो. आणि तो वायू जेव्हा तुम्ही जाळता, माणसाला अंत्यसंस्कार करतात, तेव्हा एक दगड असतो त्याच्यावरती मटकं फोडलं जातं. तो धनंजय वायू त्या मटक्यात त्या अश्मा म्हणतात त्यातच शिरतो. आता 10 दिवसापावी तो 10व्या दिवशी तो अश्मा फेकला जातो. केव्हा फेकला जातो, जेव्हा की कावळा स्पर्श करून घेतो तेव्हा. आता कावळा जेव्हा स्पर्श करत नाही ते बोलतात. आणि ठीक आहे, त्या तुम्ही म्हटलं आणि करून दिलं आणि तू सोडून दिलं. आता तुम्ही समजला तो आता तो धनंजय वायू सूक्ष्म शरीराशी परत जाऊन अटॅच होतो. कावळ्याच्या ह्याच्यात त्या व्यक्तीचा धनंजय वायू जो त्याच्यामध्ये होता, ते काही अंश होता, तो कावळ्यात शिरतो. त्यामुळे कावळा जोपर्यंत ती वाचता तृप्त होत नाही, कावळा स्पर्श करत नाही.
स्पर्श करता बरोबर सांगताच बरोबर तो जातो. तुम्हाला असं वाटलं आता काय आपण बोलून गेलो, पण धनंजय वायू कुठे गेले? आता जो कावळा जरी गेला असेल तरी त्याचा धनंजय वायू तो त्याच्या सूक्ष्म शरीरात गेला आणि मग तो जे पुढे त्रास देतो ते सूक्ष्म शरीर की यांनी माझं केलं मग तो स्वप्नात दिसतो, माझं हे का नाही केलं, असं का नाही केलं. काका की लोकांनी हे गोष्टी समजा करून चुकलं, ते सगळं पाठी गेलं, पण अजून प्रॉब्लेम्स आहे. तर मग हे जी अशी केलेली चूक असते ती चूक सुधारू शकतो का की हो सुधरवू शकतो, पण त्याच्यासाठी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू पाहिजे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू काहीही करू शकतो. आमच्या घराण्यात प्रॉब्लेम होत्या, आम्ही दूर केलो, त्यामुळे घराचं जे पुण्य होतं परत उदित झालं. जर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ नसेल आणि नुसतं सद्गुरू म्हणून अनुग्रह घेतला असेल, श्रीधर स्वामींचं उदाहरण सांगतो. एकदा मी दादा जोशी यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी विचारलं की तुम्ही स्वामीबद्दल इतकं सांगता, तुम्हाला अक्कलकोट महाराजांनी स्वामीबद्दल सांगितलं, साक्षात दत्त प्रभू आहे, सर्व काही आहे, स्वामींचा महाराष्ट्रात इतका प्रचार का नाही झाला? तेव्हा अरे श्रीधर स्वामी आणि बाकी गुरु दोघांमध्ये फरक आहे. ते तुमचं जे काही असेल आधीच ते पुसून मग अनुग्रह देत होते. म्हणजे जी काही प्रॉब्लेम्स होते, ऑब्स्टेकल्स होते, ते नाहीसे करून अनुग्रह देत होते. आणि बाकी लोक काय ऑब्स्टेकल बरोबरच अनुग्रह देऊ देतात. आता भांड घाण आहे, मीठ आहे, त्याच्यात मी खीर टाकली तर खीर पाठवूनच जाणार ना. म्हणून ब्रह्मनिष्ठ सद्गुरू पाहिजे. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू देवालाही आपल्या कंट्रोलमध्ये ठेवतो. अच्छा. तो देवाला म्हटलं हे करायचं त्याला करणं भाग पडतं. देव काय कर्मफलदाता आहे. तुम्ही असं केलं असं मी देईन, पण सद्गुरू हा कर्मफलदाता नाही, हा त्याच्या पलीकडचा आहे. तो तुमच्या आधीच्या कर्माला जाळून देतो आणि देव भोगून संपवतो. सद्गुरूंकडे याच्यामध्ये इतका फरक. काका आता एक शेवटचा प्रश्न घेतो. जर ह्याच्याबद्दल अभ्यास करायचा असेल तर कुठली पुस्तकं, गरुड पुराण आणि अशी काही पुस्तकं आहेत का ज्याच्यातून या गोष्टींबद्दल आणखीन खुलासा होऊ शकेल? असं आहे, याच्याविषयी पुस्तकं तर बऱ्याच आहे. गरुड पुराण तर एक मुख्य आहे, हे पुराणसारखं आहे. पण पुराण आणि तत्व दोघांमध्ये बारीक फरक असतो. पुराण म्हणजे कसं करायचं, काय करायचं हे करतो, पण कसं करायचं, काय करायचं, त्यांनी काय मिळेल, शेवटचं फळ काय जाईल, शेवटचं फळ काय आहे, आपल्याला या शरीरात येण्या जाण्या पलीकडे जायचं, हे शेवट. गरुड पुराण म्हणतो असं करा तसं करा, तर गती कशी मिळेल हे गरुड पुराण सांगतो, पण मोक्ष कसा मिळेल हे सद्गुरू सांगतो. म्हणून खऱ्या अर्थात किती म्हटलं तर सुख आणि दुःख येणं जाणं राहीलच. सुख गेलं की दुःख, दुःख गेलं की सुख. आणि सुख दुःखाच्या पलीकडे जर जायचंय, संपवायचंच आहे, तर तुम्हाला सद्गुरूंकडे जायला पाहिजे. आणि सद्गुरू हा मोक्षाचा सर्वात आधी दैवत आहे. सद्गुरू जरी माणसासारखा दिसत असला तरी तो मोक्षात आधी दैवत आहे. तुम्हाला सुखापासून कुठल्याही सुखाच्या मागे दुःख आहेच, तर सद्गुरू सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थात तुला सुखही नाही आणि दुःखही नाही याची जाणीव करून देतो. हे सुख जसं सुखही मायावी आहे, दुःखही तसंच मायावी आहे. दुःखही कायमचं टिकत नाही, सुखही कायमचं टिकत नाही. ज्याच्या पलीकडे जो सुख दुःखाला पाहणारा आहे तो असतो, त्याची ओळख सद्गुरूंकडनं होते. काका तुम्ही आम्हाला आज वेळ द्यायला खूप खूप धन्यवाद.